कौर पीक दर्याच रेती मीठ आणि मावर 80 आमची शेतीवर कोल्यानं पोसतोय समिंदर जगतोय आम्ही त्याच्यावर कोल्यानं पोसतोय समिंदर. नमस्कार म्हणलं तर मी संदीप पडी एसपीडी ब्लॉगमध्ये पुन्हा एकदा एका नवीन व्हिडिओमध्ये तुमचे सर्वांचे स्वागत करत आहे. तर आता सकाळचा टाईम आहे आणि जवळजवळ 20 एक दिवसानंतर आज आपण मासेमारीची व्हिडिओ काढण्यासाठी चाललो आहोत. स्पेशल आपण आज बेबी शार्क आमचे ज्याला मुशीसुद्धा बोलतो त्याचीच आज आपण मासेमारी करणार आहोत. स्पेशल मुशी मासेमारी तुम्हाला आज बघायला मिळेल आपल्या चॅनलवर. आणि एक कांदा सोडा टाकू त्यामध्ये बघू आता काय मला भेटतंय. नक्की तुम्हाला बघायला मिळणार आहे. तर मंडळी आपल्या ज्या आपण 2 जाळे आणल्या होत्या, एक बेबी शार्क साठी बोंबील मांजरसाठी कांडा आणली होती. त्या 2 जाळी टाकून झाल्यात. आता 1 ते 1.5 तासानंतर पाळवायला जाऊ. बऱ्याच दिवसानंतर आपली मासेमारी असणार आहे. मासेमारीची व्हिडिओ आहे त्यामुळे व्हिडिओ नक्की सोबत बघत राहा. बघू आज काय मारावं लागतंय जाळीला. बघा आपली आली बेबी शार्क साठी जाळी टाकली होती ती आता आलेली आहे. बघूया या जाळीमध्ये आपल्याला किती बेबी शार्क बघायला मिळणार आहे आपल्याला, म्हणजे ज्याला मुशी सुद्धा बोलतो. हा हे पहिलाच बघा शिनिवरा मासा. बघा मांजरी बोंबील त्यासाठी बेबी शार्क या बघा 2 लागोपाठ. मांजरा भरलं. बघा कुठे कुठे बेबी शार्क बघायला मिळतात आपल्याला. साईज पण बारीक आहे. ही बघा कसली आली, सारखं चाललंय. ही बघा बघा सगळं जिवंत मावरा आहे.
बघा सोट आलाय, सोट कोलबी, टायगर प्रॉन, बघा बोंबील पण आहेत. हा बघा समोरून डॉल्फिन बघा, ही बघा आपली मुशी आहे. बघा आपली झाली झाले पालून. आता मावरा बघा मंडळी, आपण खास करून बेबी शार्क मुशी माशांसाठी जाळी टाकली होती. बघा बाकीचा मावरा बघा, त्याच्यामध्ये कुठे कुठे मुशी दिसत आहे. जास्त प्रमाणात बघा तर मांदेली, काठी, कुठे कुठे बोंबील आणि बघा टायगर प्रॉन्स, स्टेक आणि सोलाट ज्याला बोलतात, सोट कोलबी सुद्धा दिसते बघा. एका दुसरी सोट कोलबी सुद्धा आहे. चला आता दुसरी, आता जे आपण मांदेलीसाठी जाळी टाकली होती तर त्याच्यामध्ये बघूया अशा प्रकारे मावरा असणार आहे. ते आपल्या मुशीच्या जाळ्यामध्ये एवढी मांदेल आहेत, त्याच्यामध्ये आता जास्त लागण्याची शक्यता आहे. बघू आता काय भेटते तर नक्की तुम्हाला बघायला मिळेल. आपल्या व्हिडिओमध्ये कंटिन्यू राहा. तर मंडळी आपल्या आता दुसरी आता जाळी आलेली आहे, ही खास करून मांदेलीसाठी जाळी टाकली होती. तिथं आता आलेलं आहे. बेबी शार्कच्या जाळीला बघितलं असाल कशा प्रकारे मांदेली लागली होती, ते या जाळीला बघूया आता कशा प्रकारे मांदेल लागणार आहे. बघा आता आली दुसरी आता झाली आपली. या कचरा बघा, या झाली मध्ये मावरा बघा. त्याच्यावर जास्त मांदेली आणि काठी दिसतात. वाकटी पण आली, 2 वाकट्या बघा. त्याच्यामध्ये सुद्धा एक बेबी शार्क दिसतोय. तर मंडळी आपल्या जवळून झाली, आता पालून झाल्यात. बघा तो मावरा आहे, बघितला असेल मावरा, तो आता काढायची सुरुवात झालेली आहे. आता आपली होडी सुद्धा बघा आपल्या खाडीच्या दिशेने चाललेली आहे. चला आता लवकर आता मावरा काढून घेऊया, कारण तिथे गिरायक असणार आहेत, त्यामुळे लवकरात लवकर आपले मावरा काढून घ्यायचा आहे. चला हा मावरा काढायला जवळजवळ 1.5 ते 2 तास लागणार आहेत. बघा आपल्या आता होडी सुद्धा आपल्या आता आली खाडीमध्ये, पाणी सुद्धा खाडीमधलं आटलेलं आहे, त्यामुळे चालले आता होडी सुद्धा हलू आली. बघा दगड सुद्धा लागतात, खाली दगड आहेत बघा, आजूबाजूने सुद्धा दगडा. बघा तिकडे गिऱ्हाईक सुद्धा दिसत आहेत. आणि बघा आपली होडी सुद्धा आता लागलेली आहे, त्यामुळे आता ढकलत आहेत, ढकलत काढावं लागत आहे. बघा आपला जो बराचसा मावरा काढायचा बाकी आहे. आणि याच्यामध्ये बघा आपल्या होते बेबी शार्क दिसतात तुम्हाला, काठी, बोंबील आणि
कोलबी सुद्धा दिसते बघा. बघा तो आपल्याचा मावरा होता तो आता विकायला दिलेला आहे बघा. हा दादा मावरा नेण्यासाठी आलेले गिऱ्हाईक. चला आता मावरा आहे तो काढून घेऊया. बघा त्याबद्दल आपल्या बोटीची थोडी फोटोग्राफी चालू आहे. चली इकडे आता कांदा सोडायचे काम बाकी आहे चालू आहे तिकडे. आणि इकडे बाकीचे गिऱ्हाईक आलेले आहेत. आणि अजून आपली एक सुद्धा कांदा बाकी आहे सोडवायची. बघा सगळे आले आहेत मंडळी मावरा नेण्यासाठी.